नमस्कार मित्र, जगदीशच्या वाणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही जर स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, जर कुठे धुवा निघत असेल, धूर निघत असेल तर आपल्याला कळतं की या ठिकाणी आग लागलेली आहे। आपला असा अंदाज लागतो किंवा खरोखर तिथं आग लागलेली आहे असं आपल्याला कळतं। जर तीच आग लब्बर किंवा वायरला लागली तर त्याच्या सुगंधावरून आपल्याला कळतं की ही आग लब्बरला किंवा वायरला लागलेली आहे। त्याच पद्धतीने जर ती आग शेणाला लागली तर त्याच्या शेणाच्या सुगंधावर आपल्याला कळतं की बाबा ही आग शेणाला लागलेली आहे। हे आपल्याला निसर्गाने दिलेलं वरदान आहे आणि हे वरदान आपण प्रत्येकाला दिलेलं आहे आणि आपलं हे कळतं की अशा पद्धतीने आग लागलेली आहे। पण मित्रांनो, आपल्या समाजामध्ये कितीतरी कुटुंबामध्ये, कितीतरी राज्यामध्ये, कितीतरी व्यवहारामध्ये काही लोक आपल्या कानामध्ये सांगतात आणि कानात सांगितलेली आग आहे ना, ती कोणत्याही चिडीबंब्याने विझत नाही, कोणत्याही फायर ब्रिगेडने विझत नाही, ती आग अशी पेटत राहते। त्यामुळे काय होते, अतोनात असं नुकसान होतं, आपल्या कुटुंबाचं नुकसान होतं, भावाभावामध्ये भांडण होतं, नातेवाईकामध्ये भांडण होतं, आपल्या जमिनीचा विभागणी होते, शेताची विभागणी होते, त्याच पद्धतीने आपल्या गाडीची, बंगल्याची, जमिनीची असं मोठं असंख्य असं भांडण होतं आणि तेच भांडण आपल्या न्यायालयामध्ये जातं। न्यायालयामध्ये लाखो दिवस प्रतीक्षा बघत असतो। मित्रांनो, अशी आग आपण ओळखली पाहिजे आणि अशी आग ओळखता येत नाही आपल्याला, पण असा आपण अभ्यास केला पाहिजे। तो आपला छोटा भाऊ आहे, ती आपली बहीण आहे, ते आपले नातेवाईक आहेत, काही इथं आपल्याला कोणाला घेऊन जायचं नाही। खाली आग आहे ते खाली हात जानेवाले, हे त्रिवार सत्य असताना सुद्धा आपण कित्येक दिवस प्रतीक्षामध्ये भांडण करतो, कित्येक दिवस असं वाट बघतो, तासन तास त्या पोलिटिशियनच्या बाहेर उभा राहतो। तर मित्रांनो, थोडं आपण समतोल घेतलं, समजून घेतलं, एकमेकाला समंजस भूमिका घेतली, आपल्याच मुलाला आपण समजवलं किंवा आपल्या स्त्रीला आपण समजवलं तर मित्रांनो हे आपल्याला टाळता येईल। तर मित्रांनो, कानात सांगितलेल्या माणसापासून किंवा कानात सांगितलेल्या आगीपासून आपण थोडं दूर राहायचं आहे, अलिप्त राहायचं आहे। जीवन छोटं आहे, जीवन छोटं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण ह्याच्यामध्ये आपण कशाला व्याधी घ्यायचं। त्यात कित्येक तास आपले, कित्येक दिवस आपले झोपण्यामध्ये जातात आणि कित्येक दिवस आपण उभा असतो, किती दिवस आपण डोळे उघडून असतो। तर मित्रांनो, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंद राहा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। नमस्कार।